नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज करून दाखवणार आहे पाचक मुखवास। सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवला आहे। 25 ग्राम बडीशेप घ्यायचा आहे, निवडून वगैरे घेतलेला आहे। कलर बदलेल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बडीशेप आता भाजून झालेत, काढून घेऊया। त्यानंतर जवस घेणार आहे, वजनात हे 25 ग्राम आहे। सर्व साहित्य आपण 25 ग्रामच घेणार आहे। जवस सुद्धा भाजून झाले आहेत, आता आपण काढून घेऊया। त्यानंतर 25 ग्राम धने बडीशेप घेणार आहे। धने बडीशेप भाजलेत, आता काढूया। त्यानंतर 25 ग्राम ओवा घ्यायचे, थोडंच गरम करून घ्यायचं आहे। गॅस बारीक करून भाजायचं आहे। ओवा आता भाजून झालाय, काढून घेऊया। त्यानंतर तीळ घ्यायचे 25 ग्राम। गॅस बारीक ठेवून भाजायचं आहे। कलर बदलले की काढायचं। काढून घेऊया। तीळ आता भाजून झाले। सर्व वस्तू आपण थंड करायला ठेवायचे। मिक्स करून झाल्यावर ते मिक्स करून घेऊया। थंड झालेला आहे आता पाचक मुखवास, थंड झालेला आहे। ह्याच्यामध्ये 25 ग्राम खडीसाखर घालणार आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा काळं मीठ घालणार आहे। मिक्स करून घेऊया। हे मुखवास आपण एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। 5-6 महिने खराब होत नाही आणि जेवण झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी 1-1 चमचा खाऊ शकतो आणि खाल्ल्यानंतर अन्न पचन होतं, पोटात गॅस होत नाही आहे। थंड झालेला आहे, आता आपण बरणीमध्ये घालून ठेवूया। आजची ही मुखवासची रेसिपी ही कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।